कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी जी आपली 22 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे. तर त्या संदर्भात जो संभाव्य पेपर असू शकतो, संभाव्य पेपर, तर तो कशा पद्धतीने असणार आहे, त्याचे प्रश्न कसे सोडवायचे, काय होऊ शकतं. तर बघा पेपर कसा असेल, तर या पद्धतीचे प्रश्न बघा पहिला प्रश्न, एका बैजिक राशीचे अवयव दिले आहेत x-7 व x-8, तर ती राशी कोणती? एकदम सोपा प्रश्न आहे बघा. ह्या x ने x ला मल्टिप्लाय होईल. बघा कसं होईल, हे कसं लिहू हे x-8 वजा 7 कंसात x-8 हे असंच लिहावं लागेल. ठीक आहे, x ने x ला गुणलं काय आलं x वर्ग, हे तर काय आलं वजा 8x वजा 7x, 7 8 56 आणि वजा वजा काय होतं अधिक होतं, x वर्ग 8 आणि 7 वजा 15x अधिक 56, x वर्ग वजा 15x अधिक 56 म्हणजे 26चं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3 हे आलं. आता पुढील बघा, रीनाकडे काही फुले आहेत, तिने प्रत्येकी 12 फुलांच्या माळा तयार केल्या, तर तिच्याकडे 11 फुले उरतात. बघा 12 फुलांच्या माळा केल्या तर 11 फुले उरतात, तर 12 वजा 11 किती आलं 1. ठीक आहे, अजून एक फुल असतं तर संपूर्ण माळा तयार झाली असती. 16 फुलांच्या माळा तयार केल्या तर 15 फुलं उरतात, म्हणजे अजून एक फुल असतं तर काय झालं असतं की अजून एक माळ तयार झाली असती. जर प्रत्येक 18 फुलांच्या माळा तयार केला तर 17 फुले उरतात, म्हणजे प्रत्येक ठिकाणी किती आले वजाबाकी 1 1 1 आले. म्हणजेच आपल्याला काय करायचं की 12 16 आणि 18 चा काढायचा लसावी. काय काढावं लागेल, लसावी. तर बघा लसावी कसा काढतोय आपण, 12 16 आणि 18 कितीने भाग जाईल, ह्याला 2 ने, 2 6 8 9, परत 2 ने जाईल 3 4 9, परत कितीने भाग जाईल 3 ने, 1 2 3. आता भाग जाणार नाही, तर 3 आणि 2 चा गुणाकार 6 आणि 2 आणि 2 4, 4 त्रिक 12. ठीक आहे, बघा 12 16 18, 3 1 3 3, हा इथं 4 येईल, सॉरी हे 4 येईल. 4 त्रिक किती आला गुणाकार 12, तर 12 आणि 12चा गुणाकार किती आला 144. म्हणजे 144 फुलं असती तर 12 फुलांच्या पण सगळ्या माळा तयार झाल्या असत्या, 16 फुलांच्या पण सगळ्या माळा तयार झाल्या असत्या, 18 फुलांच्या पण सगळ्या माळा तयार झाल्या असत्या. पण येथे शिल्लक किती राहतं 1, म्हणून आपण काय करायचं की 144 मधून 1 वजा करायचं, तर उत्तर किती आलं 143. 27चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. आता पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 28. आता एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी किती दिली बघा, 7 आणि 24. तर त्या त्रिकोणाचे परिवर्तुळाची त्रिज्या, परिवर्तुळ म्हणजे काय की हेतून असा आपण हे लंब टाकला तर ह्याची लांबी किती असते हो, ह्याची परिवर्तुळाची, तर ह्याची जो असे हे तिन्हीची लांबी सारखी असते, म्हणजे कर्णाच्या निम्मी असते. परिवर्तुळाची लांबी किती असते, कर्णाच्या निम्मी. मग बघा कर्ण काढावं लागेल, तर 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग बरोबर काय येईल, कर्ण वर्ग. 7 24 आणि 25चं त्रिकूट आहे, तरी काढूया. बघा 49 किती येईल 400 576 येईल बरोबर कर्ण वर्ग. हे तर किती आलं 625 बरोबर कर्ण वर्ग. कर्ण किती आला, कर्ण आला 25 आणि 25च्या निम्म काय असतो, परिवर्तुळ असतो. 25च्या निम्म किती येईल 12.5, पर्याय क्रमांक 2 28चं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 29 बघा, आता स्थलांतरामुळे एका गावची लोकसंख्या दरवर्षी 5% कमी होत आहे. 2022 साली या गावची लोकसंख्या 9025 आहे, तर 2020 साली या गावची, आता 2020 सालची लोकसंख्या आपण x पकडूया. 2020 सालची लोकसंख्या आपण x पकडली. ठीक आहे, आता ती दरवर्षी 5% कमी होते, म्हणजे 100ची किती होते 95, 100ची किती होते 95. 2021
आणि 2022. मग त्यानंतर लोकसंख्या किती झाली 9025. तर हे असं इक्वेशन लिहिता आलं की एक्झाम्पल आपल्याला सुटलेलं आहे. तर बघा 95चा वर्ग काय असतो बघा 95चा 5 5 25 आणि 9 आणि 10ची गुणाकार 9025 म्हणजे हा 9025 हा 95चा वर्ग आहे. तर एक्सचं उत्तर काय येईल बघा 9025 100 100 भागिले 95 95. ह्या 95 95ला 9025 जाईल आणि 100 आणि 100चा गुणाकार किती येईल 10,000. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक 30 बघा. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. तर पर्याय बघा, पर्यायामध्ये काय दिलंय अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा आहे कितीने 6 ने. मग इथं बघा पहिला पर्याय हे त्या अंशापेक्षा मोठा दिसतोय का छेद. तर अंशापेक्षा छेद मोठा आहे पण कितीने मोठा आहे 15 आणि 23 मध्ये 8चा फरक आहे. 6चा आहे का नाहीये. हे ते 6चा फरक आहे, येथे पण 6चा फरक आहे. येथे अंश मोठा आहे छेदापेक्षा म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे तर आपलं उत्तर नसणारच आहे. मग पुढे बघा जर अंश 1 ने कमी केला, अंश 1 ने कमी केला बघा हा 1 ने कमी केला व छेद 9 ने वाढवला आणि छेद 9 ने वाढवला काय होईल बघा 16/32. 16/32 म्हणजेच उत्तर काय येईल 1/2. तर अपूर्णांकाची किंमत 1/2 येते. तर उत्तर काय येईल पर्यायावरून गेलो तर ते सहज सुटलं आपल्याला. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. आता सेम प्रोसेस इथे अप्लाय केली 13तून 1 वजा केले आणि 19 मध्ये 9 मिसळलं तर ते किती येईल बघा 12/28 म्हणजेच 3/7. 4 ने भाग जाईल तर 3/7 अपूर्णांकाची किंमत येईल 1/2 येणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ही एक मेथड एकदम सोपी बघा. ह्या मेथडने आपलं एक्झाम्पल सुटेल. आता जर तुम्हाला असं सोडवायचं नसेल आणि तुम्हाला प्रॉपर मेथडच पाहिजे असेल तर तीही बघा कसं येईल. आता आपण आपल्या क्लासमध्ये दोन्ही शिकवलेलं आहे. तर आपण छेद अंश घेतला x तर छेद काय येईल x अधिक 6. ठीक आहे, हा झाला अपूर्णांक. तर जर अंश 1 ने कमी केला तर x मधून काय केलं आपण 1 वजा केलं आणि छेद 9 ने वाढवला अधिक 9 केलं तर उत्तर काय आलं 1/2. तर ही अशी मांडणी येईल. आता हे सोडवा बघा 2x वजा 2 येईल आणि इथं येईल x अधिक 15. तर 2x मधून x गेलं इथं आलं 17. x ची किंमत किती आली 17. x ची किंमत 17 आली तर आपला पहिला अपूर्णांक काय होता 17 आणि x अधिक 6 म्हणजे 17 अधिक 6 उत्तर काय येईल 17/23. तर तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडने तुम्ही सोडवू शकता. तर 30चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. आता 31वा प्रश्न बघा. आता 31वा एकदम सोपा प्रश्न आहे. आपल्याला एकतर काय करावं लागेल सगळ्याचे छेद समान करावे लागतील. तर इथं 6 आहे तर ह्याचा छेद समान करण्यासाठी ह्याला 2 ने गुणावं लागेल मग 6 होईल आणि ह्याला 3 ने गुणावं लागेल. तर आपण डायरेक्ट गुणूनच खाली लिहूया बघा 3x अधिक 2. इथं 2 ने गुणलं 2x ला तर किती आलं 4x आणि 3 ने गुणलं तर 3x अधिक 3 भागिले किती आलं 6 बरोबर 5. मग 3x आणि 4x 7x 7x आणि 3x 10x 10x अधिक 3 आणि 2 5 बरोबर 6 पंचे 30 10x बरोबर 25. तर x ची किंमत किती आली 25/10 2.5. 2.5 म्हणजे पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता प्रश्न क्रमांक 32 बघूया आपण. बघा हे एवढे सोपे प्रश्न आहेत की आपल्याला काय त्यामध्ये जास्त टाइम देण्याची गरज नाही. आता अशा टाईपचा प्रश्न आपण खूप वेळा सोडवून दिलाय. ह्या प्रश्नामध्ये आपण काय करतो बघा खरेदी किंमत अशी मध्यभागी लिहितो मग इकडे लिहितो विक्री किंमत. ही विक्री किंमत कशाची लिहितो आपण नफ्यावाली आणि इकडं विक्री किंमत आपण कशाची लिहितो तोट्यावाली. आता प्रश्न वाचूया बघा. एक वस्तू 150 रुपयाला विकली असता जेवढा तोटा होतो म्हणजे 150 ला विकल्यावर किती तोटा होतो x एवढा तोटा होतो. ठीक आहे, त्याच्या 1.5 नफा x च्या 1.5 नफा म्हणजे 1.5x नफा. ती वस्तू 275 रुपयाला विकल्याने होतो 275 रुपयाला विकल्याने होतो. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. तर यामध्ये काय करावं लागेल बघा 275 वजा 150 बरोबर x अधिक 1.5x. ठीक आहे, ह्यांची वजाबाकी किती आली
ह्यांची बेरीज आली 2.5x बरोबर. ह्यांची वजाबाकी किती आली? ह्यांची आली वजाबाकी 125. एक्सची किंमत किती येईल? 125 भागिले 2.5. 25 5 1,600 आणि 0 0 म्हणजे एक्सची किंमत आली 50. हे तर किती झालाय तोटा? 50 म्हणजे 150 रुपयाला विकल्यामुळं 50 रुपये तोटा झाला. म्हणजे वस्तूची किंमत किती असेल? 200 आणि 275 रुपयाला विकल्यामुळं 50ची दीडपट किती आली? 75. 275ला विकल्यामुळं 75 रुपये नफा झाला. म्हणजे वस्तूची किंमत किती असेल? 200. दोन्हीकडून ते उत्तर योग्य होतंय. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येतं. बघा, हा प्रश्न ऑप्शनवरून जरी सोडवला तर तो खूप सोपा जातो. हा प्रश्न लक्षात ठेवा, परीक्षेला सतत विचारला जात आहे. पुढील प्रश्न बघू. सरळ रूप द्या. आता ह्याला आपण सरळ रूप देऊया पहिलं आणि मग खाली बघूया. बघा, पहिल्यांदा 2 आणि 6चा गुणाकार 6 दुने 12. 6 दुने 12 झाले. ठीक आहे. मग काय बेरीज आली पाहिजे? 3 आणि 4. कारण की 3 आणि 4ची बेरीज असते 7 आणि 3 आणि 4चा गुणाकार असतो 12. ठीक आहे. तर काय येईल बघा, 2x वर्ग अधिक 3x अधिक 4x अधिक 6. आपण काय केलं की 7x फोड काय केली? 3x आणि 4x केली. ह्या दोन्हीची बेरीज म्हणजे 7x आहे. मग ह्या दोन्हीत कॉमन काय येईल? ह्या दोन्हीत कॉमन येईल x. आतमध्ये काय आलं? 2x अधिक 3 अधिक ह्यामध्ये कॉमन काय येईल? 2. आतमध्ये येईल 2x अधिक 3. मग ह्याच्या बदल्यात मी काय लिहू शकतो? बघा, x अधिक 2 आणि दुसऱ्या कंसात 2x अधिक 3. ठीक आहे. म्हणजेच मला जो अंशस्थानची किंमत आहे ती मी लिहिलेली आहे. आता छेदस्थानी सेम त्याच प्रोसेसने जाऊया आपण. बघा, छेदस्थानी काय येईल? -30 आहे. -30 चा जो गुणाकार आला, हे -13 काय आहे? तर -13 आहे. म्हणजे एक संख्या पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे आणि मोठी संख्या निगेटिव्ह आहे. म्हणजे -15 अधिक 2 ह्यांचाच गुणाकार -30 येतो. म्हणजेच मी असं लिहू शकतो बघा, x वर्ग -15x अधिक 2x -30 -15 आणि -2ची वजाबाकी काय येईल? -13 येईल. मग x कॉमन निघेल, x - 15 अधिक 2 कंसात काय येईल? x - 15 x अधिक 2 दुसऱ्या कंसात x - 15. ठीक आहे. ही आली छेदस्थानची किंमत, ती लिहून घेऊया. x अधिक 2 दुसऱ्या कंसात काय येईल? x - 15. x अधिक 2 ला x अधिक 2 जाईल. 2x अधिक 3 आणि x - 15. 2x अधिक 3 आणि x - 15. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. आता पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर लॉजिकने द्यायचं असतं तर ते कसं दिलं असतं? बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर जर तोंडी काढायचं असतं आपल्याला, सोडवायचंच नसतं, तर काय केलं असतं की एक्सची किंमत 1 ठेवा किंवा एक्सची किंमत 0 ठेवा. मी काय ठेवली? पहिल्यांदा एक्सची किंमत 0 ठेवली. म्हणजे हे गेलं, हे गेलं, हे गेलं, हे गेलं. वरती काय आलं? अधिक 6 छेद -30. मग ह्याला भाग जाईल कितीने? 2 ने भाग जाईल. तर अधिक 3 आणि -15. अधिक 3 आणि -15 कुठे? पहिल्या पर्यायात आहे. पहिल्या पर्यायात उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. तर ही एकदम सोपी टेक्निक आहे उत्तर काढण्याची. ही पण लक्षात राहू द्या. ज्यावेळेस प्रश्न समजणार नाही त्यावेळेस एक्सची किंमत ठेवा. एक्सची किंमत 1 ठेवा, 2 ठेवा, 3 ठेवा, काही ठेवा, उत्तर तुम्हाला पर्याय क्रमांक 1च येणार आहे. 1 जरी ठेवलं तरी येणार आहे. ठीक आहे. आता पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 34. एक काम पूर्ण करण्यासाठी ए ला 12 दिवस लागतात, बी ला 20 दिवस लागतात. तर अशा टाईपच्या प्रश्नामध्ये आपण काय करतो? ए आणि बी ह्या असं लिहून घेतलं. ह्याला 12 दिवस लागतात, ह्याला 20 दिवस लागतात. ह्यांचा काय काढतो आपण? लसावी. 12 आणि 20चा लसावी किती आला? तो आला 60. मग ए ला किती दिवस? ए एका दिवसात किती काम करतोय? तर 5. 12 × 5 = 60. आणि बी एका दिवसात किती काम करतोय? 3 काम करतोय. आता दोघांनी मिळून काम सुरू केले, 3 दिवस काम केले. म्हणजे ए आणि बी ने दोघांनी मिळून काम केले. किती दिवस केले? 3 दिवस. तर एचा वेग किती आहे कामाचा? दर दिवशीचे काम. दर दिवशीचे काम किती आहे त्याचं? 5 आहे. आणि बीचा आहे
3 किती झालं 8, 8 त्रिक 24, 24 काम तयार झालेलं आहे. हे 60 काय आहे, 60 आहे एकूण काम, 60 काय आहे एकूण काम. ठीक आहे, आता एकूण काम किती आहे 60 आहे, त्याच्यामधलं 24 झालं म्हणजे 60 वजा 24 36 काय राहिलं शिल्लक, शिल्लक काम राहिले. आता हे जे शिल्लक राहिलेले काम आहे ते कोणी पूर्ण केलंय, बी ने पूर्ण केलंय. तर बी एका दिवसात किती काम करतोय 3, तर 36 भागिले 3 बरोबर काय येईल 12. तर उरलेलं काम बीला एकट्याला करायला किती दिवस लागतील, तर 12 दिवस लागतील. 34चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 35 बघूया. श्रीमती देसाई यांनी जेवढ्या किमतीत 30 टेबल खरेदी केले, आता बघूया आपण, तेवढीच किंमत त्यापैकी 25 टेबल विकून मिळवली, तर त्या व्यवहारात त्यांना शेकडा नफा किंवा तोटा किती झाला. आता आपण कसं सोडवतो ह्या प्रश्नाला लक्षात घ्या. एका टेबलची खरेदी किंमत दिली का आपल्याला, नाही दिली, आपण ती मानतो. आपण काय मानली, एका टेबलची खरेदी किंमत 10 रुपये. मग 30 टेबलची खरेदी किंमत किती आली, 30 टेबलची खरेदी किंमत आली 300 बरोबर. मग 30 टेबलची खरेदी किंमत आणि 25 टेबलची विक्री किंमत कशी आहे, 25 टेबलची विक्री किंमत कशी आहे, समान आहे. 25 टेबलची पण विक्री किंमत किती आहे 300च आहे. त्यापैकी 25 टेबल विकून मिळवली म्हणजे 30 टेबलची खरेदी किंमत आणि 25 टेबलची विक्री किंमत समान आहे. मग आता 25 टेबलची आपण खरेदी किंमत काढूया. 25 टेबलची खरेदी किंमत किती आली, 25 टेबलची खरेदी किंमत 250, कारण की 10 रुपयाला एक टेबल आहे. बघा ह्या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस ह्या 3 किमती आल्या खरेदी किंमत, एकच किंमत फक्त विक्री किंमत येते. मग मला सांगा 25 टेबल कितीला घेतले त्यांनी, 250ला. 25 टेबल विकले कितीला, 300ला. म्हणजे 250 रुपयावर किती नफा झालाय, त्याला नफाच झालाय. ठीक आहे, कारण की 250ची गोष्ट कितीला विकली, 300ला. तर 250 वर नफा झाला 50 रुपये. तर 100 वर किती, शून्याला शून्य जाईल, 5 5 25, 5 2 10, 20% काय येईल, नफा येईल. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 36 बघू. आता हा प्रश्न एकदम सोपाच आहे बघा. आता इथं किती दिले 729. तर पहिल्यांदा 3x, तर 3x 27 इथं साईडला लिहितो. 27ची फोड काय होईल, 3चा तिसरा, 3चा तिसरा आणि त्याच्यावरती y म्हणजे 3चा 3y असं येईल बरोबर. 3चा 3y आणि सेम तसं 3चा 2z. ठीक आहे. आता 729 म्हणजे 3चा कितवा घातांक आहे, कसा काढणार बघा. हे तर काढू शकता तुम्ही 729चे प्राईम फॅक्टरायझेशन करून. कितीने भाग जाईल, 3ने. 3 2 6 243 येईल. 3ने भाग जाईल 81 येईल. 3ने भाग जाईल 27 येईल. 3ने भाग जाईल 9 येईल. 3 3 1 1 2 3 4 5 6 म्हणजे 729 म्हणजे 3चा कितवा घात आहे, 6वा घात आहे. म्हणजेच x ची किंमत किती आली, x ची किंमत आली 6. 3y ची किंमत किती आली 6. 2z ची किंमत किती आली 6. म्हणजेच x ची किंमत आली 6, y ची किंमत आली 2, z ची किंमत आली 3. त्याच किमतीवरती ठेवूया आपण. x ची किंमत आपण ठेवली 6 बघा 6. y ची किंमत किती आहे 2 आणि z ची किंमत 3. ह्या संपूर्ण कंसाचा काय आहे 3/2 घात आहे. आता 3/2 घात म्हणजे 6 2 12 36 हे झालं 36. हे 3 म्हणजे वरचं 3 म्हणजे 3 वेळा गुणाकार आणि हे म्हणजे काय वर्गमुळात 2. आता ठीक आहे, 3/2 ला कसं लिहिणार आपण, अशा पद्धतीने लिहिणार. तर 36चं वर्गमूळ आलं 6, पुढच्या 36चं 6, त्याच्या पुढच्या 36चं 6. किती उत्तर आलं 6चा घन 216. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, 36चं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2. आता 37 बघूया आपण. बघा 37 मध्ये आपल्याला काय करायचंय, सहगुणक रूप करायचंय. आता ह्याच्यावरचा आपला व्हिडिओ लेक्चरमध्ये तर आपण सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेलेच आहेत. मग
हिथंच आपण एकदम शॉर्टमध्ये लिहायचं झालं तर हिथं काय येईल, एक्सचा 0वा घात, हिथं एक्सचा पहिला, एक्सचा दुसरा, एक्सचा तिसरा, एक्सचा चौथा आणि एक्सचा 5वा. मग 2x चा 5वा वजा 5, 2x चा 5वा घात वजा 5, 37चं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3. आता 38 प्रश्न बघू. एका शेतीत 20 मीटर, 10 मीटर, 5 मीटर खोल खड्डा खांदल्यावर त्यातून निघालेली माती 25 मीटर लांब व 20 मीटर रुंद मैदानावर एकसारखी पसरवली तर किती जाडीचा मातीचा थर तयार होईल. आता लक्षात घ्या, 2 पर्याय कसे आहेत, अचूक निवडायचे. मग दोन्ही पर्याय कसे पाहिजे, सेम पाहिजेत. कसे पाहिजेत, सेम पाहिजेत. मग हिथं जी उत्तरं दिलेत ती कोणती कोणती आहेत बघा. आता 20 सेंटीमीटर 20 मीटर, 20 डेसिमीटर 2 मीटर. तर ह्याचं कन्वर्जन आपल्याला एक कोणत्या तरी एकाच फॉर्मॅटमध्ये केलं पाहिजे. तर बघा, किलो, हेक्टो, डेका मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर. आता बघा 20 सेमी, इथं आलं 20 सेमी म्हणजे 20 सेमी म्हणजे 2 डेसिमीटर आहे. आता 2 मीटर म्हणजे किती झालं, 200 सेंटीमीटर. 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर. 20 डेसिमीटर म्हणजे किती येईल बघा, 20 डेसिमीटर. तर 20 डेसिमीटर म्हणजे इथं बघा डेसी, इथं 0 येईल, इथं 2 येईल, म्हणजे इथं काय येईल, 200 सेंटीमीटर असेल. 20 सेंटीमीटर म्हणजे 20 सेंटीमीटर असेल आणि 20 मीटर म्हणजे किती येईल, 2000 सेंटीमीटर. जर आपण पर्याय बघितले तर पर्याय 1 आणि 3 सारखा आहे. ठीक आहे, 38चं पर्याय 1 आणि 3 सारखा आहे. म्हणजे एक्झाम्पल नाही सोडवलं तरी उत्तर आलंय आपलं. आपण एक्झाम्पलच सोडवलं नाही तरी उत्तर आलं की 1 आणि 3 पर्याय करेक्ट आहे. आता एक्झाम्पल सोडून दाखवतो बघा. अशा टेक्निकने तुमचे 1-2 प्रश्न असे सहज येणार आहेत. लक्षात घ्या की तुम्हाला काहीच म्हणजे एकदम सहज ते उत्तर आले की तुम्ही तो टाइम दुसऱ्या प्रश्नासाठी देऊ शकताय. तर इथं काय करावं लागतं की वरच्या तिन्हीचा गुणाकार 20, 10 आणि 5 आणि खाली 25 आणि 20 ने भागायचं, येईल ते उत्तर. आता बघा, ह्याला हे जाईल 10 5 50, 50ला 25 ने भागलं, उत्तर किती आलं, 2 मीटर. 2 मीटर पर्याय 3 व 1. ठीक आहे, पुढे बघा. आता एका चेंडूचा व्यास दिलाय, चेंडूचा व्यास किती दिलाय, 20 सेंटीमीटर आणि त्यात असलेले हवेचे घनफळ किती. आता हवेचे घनफळ किती असतं, 4/3 पायार घन. हे काय आहे, हे आपल्याला त्या चेंडूचा व्यास दिलाय 20 म्हणजे चेंडूची त्रिज्या किती आली, 10 सेंटीमीटर. आणि चेंडू कसा असणार आहे, ह्याच्यासारखा स्पेअर सारखा गोल. तर गोलाचे घनफळ किती आहे, 4 पायार घन. तर लिहा 4/3. पायची किंमत किती आहे, 3.14 आणि हे 10 3 वेळा येईल. ठीक आहे, आता गुणाकार करून घ्या आणि मग त्याला भागा. बघा काय येईल, 14 चौक 56, 12.56, 12.56 येईल ह्यांचा गुणाकार आणि ह्याच्यावर 3 शून्य येतील म्हणजे 12,560 येईल. 12,560ला कितीने भागायचं आहे, 3 ने. मग 3 चौक 12, 0 आलं, इथं आलं 5, 3 एके 3, उरले 2, वरून आले 6, 3 वरून आले 6, 3 8 24, उरले किती 2, वरतून आलं 0, 3 6 18, वरून किती आले 2, इथं पॉईंट आला 4 1 8 6, 4 1 8 6 आणि उत्तर कशातील, घन मधील, घन सेंटीमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. 39चे आले पर्याय क्रमांक 4. आता 40 नंबरचा प्रश्न बघू, तो पण खूप सोपा आहे. आता सेम टाईपचा प्रश्न आपण गेल्या पेपरला म्हणजे 2024च्या पण पेपरला सेम टाईपचा प्रश्न आपण सोडवलेला आहे. आता बघा, एका वॉशिंग मशीनची किंमत किती आहे, समजा 10 रुपये. अशा 15 वॉशिंग मशीन विकल्या तर काय होईल, 10 आणि 15चा गुणाकार. सेम इथं काय होईल, 5/y अधिक 1/6 आणि गुणाकार कोणाची होईल, x/6
आणि 5/y करून घेऊया गुणाकार. 5x छेद 6y वजा 25/y वर्ग अधिक x वर्ग छेद 36 वजा काही 5x छेद 6y. 5x छेद 6y ला 5x छेद 6y जाईल. x वर्ग छेद 36 वजा 25/y वर्ग हे उत्तर येईल. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. सॉरी, उत्तर काय येईल? वजा चिन्ह आहे ना मध्ये, वजा चिन्ह आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. हे ते अधिक आहे, अधिक नाही येणार. हे तर वजा चिन्ह आहे बघा, हे वजा. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 41 बघा. एकदम सोपा प्रश्न. एका वाहनाने पहिल्या 4 तासात अनुक्रमे 38, 27, 40 व 35 किलोमीटर अंतर कापले. 5व्या तासात किती अंतर कापले तर वाहनाचा सरासरी वेग 35 किलोमीटर होईल. तर पहिल्या 4 तासाचं दिले 38 अधिक 27 अधिक 40 अधिक 35 आणि 5व्या तासाला किती येईल? x येईल. ठीक आहे. सरासरी वेग किती आहे? 35. सरासरी वेग म्हणजे ह्यांच्या बेरजेला कितीने भागावं लागेल? 5ने भागावं लागेल. त्यावेळेसच येईल सरासरी वेग. ठीक आहे. आता बेरीज करून घेऊया. 38 आणि 27 65, 65 आणि 40 105, 105 आणि 35 हे झाले 140. 140 अधिक x आणि 35 आणि 5चा गुणाकार किती येईल? 175. तर xचं उत्तर काय येईल? 175 वजा 140 35 किलोमीटर. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 42. आता श्री तुषार यांचे खर्च व बचतीचे प्रमाण शतमान स्तंभलेखात दर्शवले आहे. त्याचे निरीक्षण करून प्रश्न सोडवा. खूप सोपा प्रश्न आहे बघा. इथं जानेवारी महिन्यात किती बचत आहे? 20 आहे. फेब्रुवारी महिन्यात किती बचत आहे? 30 आहे. इथं किती दिसते बघा? 50. मार्च महिन्यात खूप बचत केली आहे. इथं 25 दिसते बचत आणि यामध्ये किती दिसते बघा? 15. म्हणजे ही काय झाली? बचत झाली. ठीक आहे. आता आपण बघूया. श्री तुषार यांची फेब्रुवारी महिन्याची आवक 40,500 तर त्या महिन्याची बचत. आता फेब्रुवारी महिना आवक बघा हे 70/30 आहे. 70/30 बचत आणि खर्चीचं बघा. खर्च आणि बचत किती आहे? 70/30 म्हणजे 7/3 आहे. ठीक आहे. 7/3 आहे म्हणजे खर्च 7x आहे तर बचत किती आहे? 3x आहे. मग आवक म्हणजे दोन्हीची बेरीज. आवक म्हणजे काय असते? दोन्हीची बेरीज. किती रुपये आलेत त्याला? 40,500 म्हणजे 10x ची किंमत किती आली? 40,500. x ची किंमत किती आली? 4,050. मग आपल्याला काय म्हणलंय? बचत विचारली. बचत काय आली? 3x. तर ह्यालाच आपण 3 ने गुणूया. 12,150. 42चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. आता 43 नंबरचा प्रश्न बघूया. मे महिन्यातील बचतीचे खर्चाशी. बचत आणि खर्च मे महिना. बचत किती आहे? 15 आणि खर्च किती आहे? 85. किती आलं? 3,17. बचतीचे खर्चाचे तर 3,17. 43चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा 44वा प्रश्न. लक्ष्मणरावांनी 10,500 रुपयांचे शेअर्स विकत घेतले. त्यावर 0.5% दलाली दिली. तर दलालीसह शेअर्सची खरेदी किंमत किती? आता पहिले तर आपल्याला 10,500चे 0.5% काढावं लागतील. काय येईल बघा? इथं 0ला 0 जाईल आणि 5ने गुणून घेऊया आपण. बघा इथला पॉईंट जाईल आणि इथला पण 0 जाईल. असं येईल. 5 5 25. 525चे 10. 52.5 काय आली? दलाली. आणि दलालीसह आपल्याला काढायचं की 10,500 अधिक 52.5. उत्तर काय आलं? 10,500 52.5.
10,552.5 पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. आता 45वा प्रश्न बघूया. बघा आता हे जे मी प्रत्येकाचं सोडवत जरी बसलो नाही तर मला उत्तर सहज काढता येईल. कसं बघा हिथं काय चिन्ह आहे अधिक आहे, हिथं काय चिन्ह आहे अधिक आहे. म्हणजे माझी जी फोड होणार आहे तिथं दोन्हीकडे चिन्ह कसं पाहिजे अधिक अधिक. हिथं काय आहे वजा वजा आहे, हिथं काय आहे अधिक वजा आहे, हिथं काय आहे वजा अधिक आहे. मला काय पाहिजे दोन्हीकडे अधिक अधिक. दोन्हीकडे अधिक अधिक कुठे ड ला 4 मध्ये आणि ड ला 4 कुठे फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे. असं माझं उत्तर आलं डायरेक्ट मी न सोडवता. आता अजून एक बघा, अजून कोणताही एक बघा. हिथं अधिकवालं बघा, हिथं अधिक आहे. मग हिथं अधिक म्हणल्यावर हिथली दोन्ही चिन्ह कशी येतील वजा वजा. मग दोन्हीकडे वजा वजा कोणतं आहे बघा, दोन्हीकडे वजा वजा हे ए. तर ब ला काय आलं ए, ब ला ए एकाच पर्याय येते. हिथं येईल आहे का, हिथं पण नाही, हिथं पण नाही. म्हणजेच मग मी सगळं सोडवत जरी बसलो नाही तर मला एकदम फास्टमध्ये कळलं की 45चं उत्तर काय येतंय 2 येते. आता 46 नंबर बघूया. आता एका दंडगोलाकार विहिरीची खोली दिली व त्रिज्या दिले 250 सेमी. विहिरीच्या आतील बाजू पृष्ठभागात सिमेंट वाळूचा लेप लावण्याचा दर चौरस मीटर 100 रुपये आहे. तर खर्च किती. आता बघा इथं आपल्याला काय करावं लागेल वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ किती असतं 2 पाय आर एच हे असतं. मग एच दिले 14 आणि त्रिज्या दिले 250 सेंटीमीटर. तर सोडूया 2 पाय किती आला 2207. ही 250 सेंटीमीटर आहे, हे मीटर करावं लागेल. तर 250ला कितीने भागावं लागेल 100ने भागावं लागेल. ठीक आहे. आणि एच किती आहे बघा, एच किती आहे 14 आहे. एच आलं 14 आणि हे जे उत्तर येईल त्याला जर आपण 100ने गुणलो तर आपला काय येईल डायरेक्ट खर्चच येईल. ह्याला जर आपण 100ने गुणलं तर काय येईल किती येईल तो खर्च येईल. तर ह्या 100ला हे 100 जाईल, ह्या 7ने 7 दुने 14. मग आता बघा 25 दुने 50, 50 दुने 100 म्हणजे हे किती आलं 1000 गुणुले 22. उत्तर किती आलं 22,000 पर्याय क्रमांक 1. 47वा प्रश्न बघा. दुकानदाराने 1900 रुपये छापील किंमत असलेल्या 2 वस्तू विकताना एका व्यक्तीला 171 रुपये व बी व्यक्तीला 152 रुपये सूट दिली. तर त्या दोघांना दिलेल्या सूटमध्ये दुकानदाराने किती टक्केचा फरक केला. बघा 171 वजा 152 19 रुपयाचा फरक केला. 19 रुपयाचा फरक किती रुपयाच्या माग केला 1900 रुपयाच्या माग केला. तो टक्केवारीत काढा किती आलं 1%. ठीक आहे. 47चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. आता फरक विचारला असता तर तो आला असता 19, पण आपल्याला टक्केवारी विचारली होती म्हणून ती किती आली 1%. आता प्रश्न क्रमांक 48 बघूया. बघा सोबतच्या आकृतीत y किती दिलाय, y दिलाय 90 डिग्री. हा 15 8 म्हणजे ही किती येईल ही डायरेक्ट येईल ना आपल्याला त्रिकूट 17 येईल. आणि ह्या 17 आणि हा काय दिलाय परपेंडिक्युलर दिलाय ह्याला. तर संपूर्ण क्षेत्रफळ काढा विचारलंय. तर ह्याचं काय येईल 1/2 पाया गुणुले उंची. बरोबर आहे 1/2 पाया किती आहे 15, उंची किती आहे 8, बेचोक 8, 15 चोक 60. म्हणजे ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं 60. आता वरच्याचं काढा 17 1/2 17 गुणिले 6 बेत्रिक 6 17 त्रिक 51. ह्याचं किती आलं 51. म्हणजे ह्या संपूर्णचं आलं बरं का 51. नाहीतर तुम्ही म्हणाल की सर हिथून हिथपर्यंत, तसं नाही. हे संपूर्ण बाजू 17 आहे तर संपूर्णचं आलं 51. तर 60 अधिक 51 बेरीज किती आली 111. 48चं उत्तर आलं 2. आता 49 बघा. आता 2 परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषा परस्परांना छेदतात म्हणजे अशा रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा तयार होणाऱ्या विरुद्ध कोणांची मापे म्हणजे 2x अधिक 65 आणि 7x वजा 10 आहेत. तर उरलेल्या कोणांची माप किती म्हणजे आपल्याला हे विचारलेत हे 2. तर आपल्याला एक माहिती की विरुद्ध कोण कसे असतात सारखे. मग 7x वजा 10 बरोबर 2x अधिक 65.
बघा काय येईल 7x वजा 2x आणि 65 अधिक 10 5x बरोबर 75 एक्सची किंमत आली 15 एक्सची किंमत आपण इथं ठेवू 15 दुने 30 अधिक 65 किती आलं 95 मग हा जर 95 आला हा रेषीय जोडीतील कोण येईल हा 95 म्हणजे हा किती आला 85 दोन्हीची बेरीज 180 असते हा 85 म्हणजे त्याचा ऑपोजिट बी किती आला 85 उत्तर काय येईल 49.2 पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक 50 आता एका वर्तुळाचा व्यास AC आहे वर्तुळ काढून घेऊया आपण बघा हा व्यास AC आहे ठीक आहे आणि BCA B हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे हा बिंदू घेतला B तर मला एक माहिती की इथून हा जो अँगल असतो हा असतो 90 डिग्री हा असतो 90 डिग्री एवढं फिक्स आहे ठीक आहे आता BCA हा किती 90 पेक्षा लहानच येईल 90 पेक्षा लहान येईल तर इथं काय म्हणलंय BCA 90 पेक्षा कसा आहे तर लहानच आहे तर हे विधान कसं आहे 50चं एक बरोबर आहे आपल्याला काय विचारलंय चुकीचे विधान BCA हा लघुकोन त्रिकोण आहे आता BCA हा कसला काटकोन त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आहे म्हणजे हे चुकीचं आहे हे चुकीचं विधान आहे आणि आपल्याला चुकीचं शोधायचं आहे आता CAB हा 90 पेक्षा मोठा म्हणलंय हा 90 पेक्षा मोठा येईल का नाही लहानच येईल म्हणजे हे पण विधान कसं आहे चुकीचं आहे कंस ABC कंसाचे माप 180 आहे हो 180चा आहे कंस म्हणजे हे करेक्ट आहे आपल्याला चुकीचं विचारलंय चुकीचं उत्तर आहे पर्याय 2 व 3 आणि उत्तर काय मार्क करायचं आहे आपल्याला 2 आणि 3 ठीक आहे पुढील प्रश्न बघा समान रुंदी असलेल्या दोन आयताकृती मैदानाची क्षेत्रफळे दिलेली आहेत 1541 चौरस मीटर व 759 चौरस मीटर तर मैदानाची रुंदी किती आता कसं काढायचं बघा ह्यांचा काढावं लागेल आपल्याला मसावी काय काढावं लागेल मसावी ह्यांचा मसावी काढावा लागेल तर ह्यांना कशाने भाग जातो पर्यायातूनच बघा ना पर्यायात सगळ्यात लहान संख्या काय दिसते 23नेच भाग घालवा 23नेच भाग घालून बघा जातोय का भाग बघा 33ने भाग जायचा असेल तर कशाने भाग जावं लागेल 3 आणि 11ने मग ह्या संख्येला 3ने तर भाग जात नाही बघा पहिल्या 1541ला 3ने जात नाही म्हणजे हे तर उत्तर येणार नाही 69 पण येणार नाही कारण की 69ला जायला 3 आणि 23ने जावं लागेल मग एक तर उत्तर 3 येईल किंवा 4 येईल ठीक आहे मग आपण 23ने भाग घालून बघू तर 23 एक 23 किती येईल बघा 23 पंच 115 23 सख 138 हा 1541 23 138 14तून 8 गेले 6 1 हां इथं आलं 7 67 आलं ठीक आहे परत पुढच्याला 23ने भाग घालवा 759 23 एक 23 23 246 23 त्रिक 69 किती आलं इथं आणि 23 त्रिक 69 म्हणजे फक्त 23ने भाग जाईल पुढे 67ने फक्त ह्याला भाग जाईल आणि 33ने ह्याला भाग जाईल म्हणजे मसावी किती आला 23 आला उत्तर किती आलं पर्याय क्रमांक 3 आलं ठीक आहे कसं चेक करायचं तर तिथलेच पर्याय घेऊन चेक करायचे लहान पर्याय घेऊन चेक करा सोपं जाईल पुढील प्रश्न बघू हा आता ही बेरीज वजाबाकी जवळपास सगळ्यालाच येते काहीच अवघड नाही तर बघा 17 19 4 ला यमने भागलं तर उत्तर किती आलं 161.5 यम पलीकडे जाईल इथं येईल आणि इथं 161.5 येईल ठीक आहे आता सोडूया बघा कितीने भाग द्यायचा आपण आता 17ने जातोय का बघू 17 90 53 असते 153 आधी आपण काय करूया की पॉईंट घालूया इथं 5च लिहूया आणि वर 0 घेऊया ठीक आहे 1615 असं लिहूया
मग 97 153 153 उरले 8 17 5 85 किती आलं 5 आलं 19 5 95 5 40 उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पॉईंट घालवला की आपल्याला ते सोपं झालेलं आहे. आता पुढे बघा हा प्रश्न काय येईल 992.25 1/4 म्हणजेच काय 0.25 0.25चं वर्गमूळ किती आलं 0.5. आता 992 कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे बघा 992 992च्या आधीची वर्गसंख्या काय आली 992च्या आधीची वर्गसंख्या आली 961 961चं वर्गमूळ आलं 31 उत्तर आलं 31.5. ठीक आहे. 53चं उत्तर आलं 2. आता हे जी पूर्ण टेक्निक आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली की वर्गमूळ कसं काढायचं पूर्ण ते शिकवलेलं आहेच. ठीक आहे. पुढे प्रश्न बघूया. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती. आता अपरिमेय संख्या आता परिमेय संख्या कोणती असते परिमेय संख्या असते P/Q फॉर्मॅटमध्ये लिहिता येईल ती. तर ही P/Q फॉर्मॅटमध्ये लिहिता येते ही P/Q फॉर्मॅटमध्येच लिहिलेली आहे. ही तर रिकरिंग आहे बघा वरती काय आहे रेष मारली त्याच्यामुळं ही पण परिमेय आहे. तर अपरिमेय विचारले तर अपरिमेय काय येईल पर्याय 3. ठीक आहे. लक्षात घ्या की शब्दकळीत प्रश्न आला होता आणि त्याच्यामध्ये उत्तर वेगळं दिलतं पण ते उत्तर नाहीये 54चं उत्तर 3च आहे. ठीक आहे. तर हे उत्तर करेक्ट हे उत्तरच लिहा. आता पुढच्या वेळेस जर प्रश्न आला तर 54चं उत्तर पर्याय क्रमांक 3 हेच असायला पाहिजे. आता काटकोन त्रिकोणामध्ये शिरोलंब संपात बिंदूचे स्थान कोठे असते तर ते कुठे असते काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर म्हणजे इथं. ठीक आहे. आता PQRS या चारही संख्या प्रमाणात आहेत म्हणजे P ला Q ला R ला S अशा प्रमाणात आहेत. तर काय असतं बघा पहिली आणि शेवटची संख्यांमधल्या दोन संख्याचा गुणाकार सारखा असतो. PS बरोबर QR कुठं दिसतंय बघा PS किंवा SP आणि QR म्हणजे पर्याय 4 तर उत्तर आलं. हे तर काय म्हणले दोन उत्तर करेक्ट शोधा. मग दोन उत्तर अजून कोणती येतील तर इथं बघा P आणि S चा गुणाकार होईल Q आणि R चा गुणाकार होईल. तिरकस गुणाकार केला तर हे S इथं गुणाकारात येईल आणि हे R इथं गुणाकारात येईल म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण उत्तर येईल. ठीक आहे. तर 56चं उत्तर काय आलं 1 आणि 4. 57 बघा X वर्षानंतर मारियाचे वय Y वर्ष होईल तर तिचे 10 वर्षापूर्वीचे वय किती. आता आपण असं पकडूया 10 वर्षानंतर मारियाचे वय 50 वर्ष होईल 10 वर्षानंतर. मग आजचं वय किती आहे तिचं आजचे वय कसं काढणार आपण 50 वजा 10 म्हणजे Y वजा X. ठीक आहे. हे आजचे वय तर तिचे 10 वर्षापूर्वीचे वय मग ह्याच्यातून परत 10 वजा करावं लागेल Y वजा X वजा 10. ठीक आहे. 57चं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 2. 58 बघूया. %31.25 म्हणजेच किती 31.25/100 बरोबर किती असं विचारलेलं आहे. तर आपण काय करूया की अजून 2 शून्य देऊया आणि पॉईंट काढूया. 3125 भागिले 1 2 3 4. ठीक आहे. आता कशाने भाग जाईल 25 ने भाग जाईल 25 1 25 उरले किती 6 25 2 50 उरले किती 12 25 5 600 इथं किती आलं 25 चौक 100 2 शून्य 600 भागिले 40 परत 25 ने भाग जाईल 25 5 600 25 1 25 25 1 150 म्हणजे 516 उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. पुढे टक्केवारीचं साईन येईल का नाही येणार ह्याचा अर्थ वेगळा होतो. मग 58चं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 1. आता 59 बघूया. आता इथं त्रिकोण TPQ हा आणि TPR TP आणि R हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप कोणत्या कसोटीनुसार असतील तर बघा ही झाली बाजू हा झाला कोन आणि ही कॉमन बाजू आहे ना कॉमन
तर हे हिथं पण बाज होईल, बाकोबा काय येईल, बाकोबा. 59चं 1, 60चं बघू. एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/5 पट आहे, तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती. एकदम सोपं. आता आपण अशा टाईपचे प्रश्न प्रॅक्टिसमध्ये किंवा आपण ज्यावेळेस व्हिडिओ लेक्चर टाकलेले आहेत यूट्यूबला, त्यामध्येही खूप सारे असे प्रश्न सोडून दिलेले आहेत. तर बघा आपण कसं लिहित होतो, कोण, कोटी कोण आणि तिसरा काय, पूरक कोण. आता एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या 1/5 पट आहे, म्हणजे पूरक कोण किती आला, 5. कोण किती आला, 1. ठीक आहे. कोण किती आला, 1. पूरक कोण आला 5, म्हणजे हा आला x, हा झाला 5x. x अधिक 5x ची बेरीज किती आली, 180. मग 6x ची बेरीज किती आली, 180. x किती आला, 180 भागिले 6, 30 आलं. म्हणजे कोण आला 30 डिग्रीचा, पूरक कोण आला 150 डिग्रीचा. मग ह्याचा कोटी कोण किती येईल, तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप 60 येईल, कारण की ह्या दोन्हीची बेरीज येते 90. 60चं उत्तर आलं, पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 61. एका शाळेची सहल शनिवारी मध्यान्हपूर्व 6:30 वाजता निघाली व ती दुसऱ्या दिवशी रविवारी मध्यान्होत्तर 8:15 वाजता परत आली, तर सहल एकूण किती तासांची झाली. आता मध्यान्हपूर्व म्हणजे 12 वाजायच्या आधी, सकाळी 6:30. मग 6:30ला आपण 6:30च घेतो. ठीक आहे. आणि मध्यान्होत्तर म्हणजे 12 नंतर, मग इथं अधिक 12 करावं लागेल, म्हणजे 24 ताशी घड्याळात हे किती टाईम दाखवेल, 20:15. 20:15. आता हे जे उत्तर येईल त्याच्यात आपल्याला 24 ॲड करावं लागेल. जे उत्तर येईल त्याच्यात आपल्याला 24 ॲड करावं लागेल. का, तर हे शनिवारी गेले ते आले दुसऱ्या दिवशी रविवारी. मग जे उत्तर येईल त्याच्यात 24 ॲड करून, पण आधी ह्यांची वजाबाकी करू. आता 15तून 30 जातं का, नाही, म्हणून इथं आलं 19. इथं 60 ॲड केलं म्हणजे इथं आलं 75. 75मधून 30 गेलं 45. 19मधून 6 गेलं किती आलं 13. 13मध्ये आपण 24 ॲड करूया, 37 तास 45 मिनिट. ऑप्शन 2. ठीक आहे. 61चं उत्तर काय येईल, ऑप्शन 2. आता 62 बघूया. आता एक 8 सेंटीमीटर असलेला एक चौरसाकार कागद घेतला, म्हणजे असा कागद घेतला आणि त्याचे 4ही कोपरे. आता असा कागद आहे आणि मग परत त्याचे कोपरे कापलेत, म्हणजे असं केलंय. असा तो कट केलाय. तर त्याची परिमितीत काय फरक होईल. आता परिमितीत बघा, ही आकृती मोठी दिसत असली सारखीच बघा, सारखीच आहे, पण परिमिती बघा. समजा ही 8 आहे, तर इथं किती येईल, ही 1 कापलं, ही 6, पण इथं 1 वाढलं ना. म्हणजे ही जर लाईन मी अशी सरळ केली, ही जर लाईन मला चालत जायचं आहे, तर इथून मी इथं जाईल 6, इथूनच चालायला सुरुवात केली, इथं 1, ही 6, इथं म्हणजे पूर्ण जर लाईन चाललो मी, तर ओव्हरऑल 8ला 8च चालतं. म्हणजे पूर्ण जर मी कंप्लीट केलं, हे जी परिमिती काढली, तर परिमितीत काहीच फरक पडत नाही. परिमितीत किती फरक पडेल, 0. अशा टाईपचा जो प्रश्न येईल, अशा टाईपचा, तर ह्याच्यामध्ये जवळपास 99% वेळा उत्तर काय येतं, फरक 0 येतो, फरकच पडलेला नसतो. 62चं उत्तर आलं 1. आता 63 बघूया. सोबतच्या आकृतीतील खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत. रेषा AB व रेषा BA, AB आणि BA भिन्न रेषा आहेत. तर भिन्न रेषा थोडीच दिसत आहेत, त्या एकच रेषा आहेत. ठीक आहे. 63चं ही तर भिन्न रेषा नाही, म्हणजे चुकीचं आहे. काय आहे, चुकीचं. मग पर्याय 1 चुकीचा आहे, पर्याय 3 चुकीचा आहे, पर्याय 4 चुकीचा आहे. म्हणजे उत्तर काय आलं, 63चं पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. डायरेक्ट आले. कॅन्सल केला आणि मग मी खालचे पर्याय लगेच कॅन्सल केले.
ठीक आहे, म्हणून माझं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. आता बघा, रेषा ए बी आणि रेषा डी सी परस्पर ओ बिंदू छेदतात, बरोबर आहे. आणि बिंदू सी ओ बी, सी ओ आणि बी न एक रेषा आहेत, म्हणजे हे पण करेक्ट आहे. मी पहिलं स्टेटमेंट कॅन्सल केलं तरी मला उत्तर मिळालं होतं. पुढे बघा, 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या एक पोकळ घनाची धारकता किती? घन आहे तर त्याचं काय येईल? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? घनफळ. घनफळ काय असतं? बाजूचा घन. 10चा घन किती येईल? 1000. 1000 सेंटीमीटर घन. आता 1000 घन सेमी. 1000 घन सेमी 64चं एक उत्तर येईल. दोन येईल. आणि ह्याचं जर रूपांतर आपल्या लिटरमध्ये करायचं असेल तर ह्याला कितीने भागावं लागतं? 1000ने. तर उत्तर काय येईल? 1 लिटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 व 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 65. वर्तुळाचे क्षेत्रफळ ए आहे, त्याची त्रिज्या आर आहे आणि ए आणि आर मधला. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ ए ते काय असतं? पाय आर वर्ग. पाय आला कॉन्स्टंट, म्हणजे ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. 65चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता 66 बघूया. पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांची बेरीज ही 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44ने जास्त आहे? आता 1 ते 25 मधील मूळ संख्यांची बेरीज काढावी लागेल. 1 ते 25 तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि 23. बेरीज करा. 2 आणि 3, 5 आणि 5, 10, 10 आणि 7, 17, 17 आणि 11, 28, 28 आणि 13, 41, 41 आणि 17, 58, 58 आणि 19, 77, 77 आणि 23, 77 आणि 23 किती झालं? 100 झालं. ठीक आहे, तर कुणाची बेरीज 144 येईल? 66चं 1. पर्याय क्रमांक 1 ची बेरीज 144 येईल, कारण की 144 मधून 100 गेलं तर 44 शिल्लक राहतं. पुढे बघा, ABCDच्या क्रमगत कोनांच्या मापांचे गुणोत्तर 7, 8, 4, 5. तर ABCDचा प्रकार ओळखा. आता काय कसा तरी काढूया. आता ह्यांची माप घेऊन या. 7x, 8x, 4x, 5x. ह्यांची बेरीज किती येईल? 360. 7 आणि 8 15, 15 आणि 4 19, 19 आणि 5 24, 24x बरोबर 360. एक्सची किंमत किती आली? 360 भागिले 24, 15. म्हणजे 7, 8, 4, 5. 15 7 5 200, 15 8 200, 15 चौक 60, 15 5 75. म्हणजे पहिला आणि शेवटचा आणि मधले दोन ह्यांची बेरीज किती येते? 180, 180. ठीक आहे, मग अशा टाईपचा जो कोन असतो तर तो पतंग असतो का? तर तो पतंग नसतो. तो काय असतो? समभुज चौकोन असतो का? समभुज चौकोन पण नसतो. समभुज चौकोनाचे समोर समोरचे कोन सारखे असतात. समांतर भुजचे पण समोर समोरचे सारखे असतात. तर उत्तर काय येईल? समलंब चौकोन. 67चं उत्तर आलं पर्याय 3. पुढील प्रश्न बघा. एका संख्येला सर्व एकांकी मूळ संख्येने भागल्यास प्रत्येक वेळेस एक बाकी उरते, तर अशी लहानात लहान संख्या खालीलपैकी कोणती? तर मूळ अंकी संख्या काही आल्या 2, 3, 5, 7 ह्यांचा गुणाकार करा. 7 5 35, 35 तरी 105, 105ची दुप्पट 210. उत्तर किती येईल? 210. म्हणजे 210ला भाग दिला असता तर शिल्लक किती राहिला असतो? 0. पण प्रत्येक वेळेस काय बाकी राहतंय? तर 1 बाकी राहतंय. ठीक आहे, तर उत्तर काय येईल? ह्याच्यामध्ये 1 मिसळा. 211. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 69. सौरभने 500 रुपये 10% दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने गुंतवले. यशस्वीने तेवढीच रक्कम त्याच दराने तेवढ्याच मुदतीसाठी चक्रवाढ व्याज पद्धतीने गुंतवली. तर दोघांना मिळालेल्या व्याजाची तुलना करा. व्याजाची तुलना करायची. ठीक आहे, तर हिथं काय की यशस्वीला जास्त पैसे मिळले, हे तर उघड आहे. यशस्वीला सौरभपेक्षा जास्त पैसे मिळाले, तर यशस्वीला सौरभपेक्षा व्याज जास्त मिळाले.
सौरभला यशस्वीपेक्षा जास्त मिळालं का? नाही. सौरभला यशस्वीपेक्षा 155 रुपये कमी मिळाले, म्हणजे हे आणि हे. ठीक आहे. काय आहे, दोन स्टेटमेंट सारखे आहेत. 69चं 2 आणि 4 नंबरचे स्टेटमेंट सारखे. 1 आणि 3 सारखं आहे का? नाही आहे. सारखं कोण आहे? 2 आणि 4, आणि तेच आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. 70 नंबर बघा, हे सोडवत बसण्यापेक्षा ह्याला काय स्मार्टपणे जावा, लगेच उत्तर येईल. लघुवर्तुळखंडातील कोणाचे माप खालीलपैकी कोणते असू शकते? कोणते असू शकते? लघुचं विचारलंय आपल्याला. ठीक आहे. तर लघुवर्तुळखंडातील कोणाचे माप ते किती असू शकतं? 135 डिग्री. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. आता खालचा जो प्रश्न दिलाय इथं मी 4.9ला ए मानलं, 2.1ला बी मानलं, तर इथं ए घन आणि बी घन आलं. खाली काय आलं? ए वर्ग वजा इथं ह्यांचा गुणाकार किती येईल बघा? 4.9 आणि 2.1चा, तर तो गुणाकार येईल 10.29. करून घ्या. बघा, म्हणजे इथं काय येईल? ए बी अधिक बी वर्ग. मग आपल्याला माहिती की ए घन अधिक बी घन छेद ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. काय असतं? ए अधिक बी दुसऱ्या कंसातील ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग भागिले ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. ह्याला हा कंस कॅन्सल होईल, ह्याला हा कंस काय होईल? कॅन्सल होईल, आणि उत्तर काय येईल? ए अधिक बी. ए अधिक बी म्हणजे 4.9 आणि 2.1ची बेरीज, ती किती येईल? 5 आणि 2 7. पर्याय 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. 72 नंबरचा प्रश्न बघू. चौदा सेमी बाजू असलेल्या नियमित षटकोनाची प्रत्येक बाजू व्यास मानून त्या बाजूवर बाहेरून अर्धवर्तुळे काढली तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती काढा. आपल्याला षटकोन काढावं लागेल. षटकोन दिसतोय का इथं कुठे? हा झाला षटकोन. ठीक आहे. आणि आपल्याला अशा अर्धवर्तुळ काढलेत. आणि जी बाहेरची बाजू आहे त्याचं आपल्याला काय काढायचं आहे? अर्धवर्तुळ काढले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती. म्हणजे आपल्याला इथून हे बाजू काढायची. मग ती बाजू काढली की 1 2 3 4 5 6 6ने त्याला गुणायचं आहे. ठीक आहे. आता बाजू किती आहे? ही 14 आहे. 14 आहे म्हणजे त्रिज्या किती आली? त्रिज्या आली 7. मग 2 पाय आर असतं संपूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ, तर ह्याचं किती येईल? फक्त एवढं काढायचं, एवढं, फक्त एवढं, ही नाही लाईन काढायची. किती येईल? पाय आर 22/7 गुणुले 7 किती आलं? 22. हे आली 22. 22 गुणुले 6 काय उत्तर येईल? 132. ठीक आहे. 72चं उत्तर आलं 173. बघा, सोबतची आकृती समद्विभुज समलंब चौकोनाची आहे. त्याच्या बाजूंची मापे पुढील प्रमाणे आहेत. क्यू आर आणि पी एस. क्यू आर कुठे दिलाय बघा? क्यू आर 5, पी एस 5, पी क्यू 5, पी टी 4. पी टी 4 म्हणल्यावर हे पण किती येईल? 4च येईल. हा 5 म्हणल्यावर खालचा किती येईल? 5 येईल. आता 4 5 म्हणजे हे त्रिकूट तयार होईल. पायथागोरसचं हे 3 आलं, हे काय आलं? 3 आलं. आता क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ काढायचं, ह्या त्रिकोणाचं काढा. किती येईल? 3 चौक 12, 12 निम्म 6, 3 चौक 12, 12 निम्म 6. हा काय झालाय?
आयत तयार. तर 5 चोक 20, 20 आणि 12 किती आलं 32. 32 चौरस एकक येईल, चौरस. ठीक आहे, नुसतं एकक येणार नाही, 32 चौरस एकक येईल. 73चं उत्तर येईल 3. बघा 74 नंबरचा प्रश्न बघू. सरळ व्याज पद्धतीने 3,000 रुपये 2.5 वर्ष गुंतवण्याऐवजी 4,000 रुपये 2 वर्षासाठी गुंतवल्यास 25 रुपये व्याज जास्त मिळाले तर व्याजाचा दर किती? सरळ व्याज पद्धतीने म्हणलंय आणि 3,000 रुपये 2.5 वर्षासाठी, तर काय येईल बघा. सिंपल इंटरेस्ट काय असतो, PNR छेद 100 किंवा PRT छेद 100, काय तुम्हाला लिहायचं ते लिहा. आता पी किती दिलाय पहिल्या केसमध्ये 3,000, रेट ऑफ इंटरेस्ट R. ठीक आहे, आणि किती वर्ष गुंतवलेत 2.5 वर्ष, 2.5 छेद 100. हे जर गुणलं आपण 25 ते 75, 75 R, म्हणजे पहिला सिंपल इंटरेस्ट किती आला 75 R. हां, हे गुंतवण्याऐवजी 4,000 रुपये 2 वर्षासाठी, 4,000 रेट 2 वर्षासाठी गुंतवले असते तर हे किती आलं 80 R. तर हे 80 R आणि 75 R मधला फरक किती दिलाय आपल्याला 25 दिलाय. तर 5 R ची किंमत आली 25, R ची किंमत आली 5. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आणि आपल्या लेक्चरमधील हा शेवटचा प्रश्न बघा, एकदम सहज सुटलेले आहेत. आपल्याला जे 49 प्रश्न आहेत तिथं कुठेच काय अडचण आली नाही, 50व्यामध्ये पण आपल्याला अडचण येणार नाही. ठीक आहे, एकदम सहजासहजी प्रश्न सुटलेले आहेत. तर बघा 29 व 31 या जोडमूळ संख्या आहेत का? आहेत. 29 व 31 या सहमूळ संख्या आहेतच. 29 व 31 ह्या मूळ संख्या आहेतच. म्हणजे उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1.